छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. राधा कृष्ण टाळी वाजवा आजूबाजूचे. तर हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आपला आज पारायणाचा दुसरा दिवस आहे. तर आजच्या दिवशी ज्ञानेश्वरीची सांगता होईल. सकाळी काकड आरती झाली, नंतर सांगता होईल ज्ञानेश्वरीची, त्यानंतर काल्याचं कीर्तन आणि नंतर गावातून दिंडी फिरेल. तर असं आज जे नियोजन आहे ते अशा पद्धतीचं आहे. मागच्या वेळेस जेव्हा मी मागच्या वर्षी खरं तर सप्त्याला ह्या नव्हतो, पारायणाला नव्हतो, तेव्हा मागच्या वर्षी होतो. त्यावेळेस मी एक देवीची प्रतिमा सगळ्या लोकांना, गावातील लोकांना दिली होती, एक बनवून कलरमध्ये लॅमिनेशन करून. तर ह्या वर्षी मी थोडंसं असं एक देवीचं नाव, आता तुम्हाला उलटं दिसत असेल, पण अशा पद्धतीचं देवीच्या नावाचं एक स्टिकर असं बनवलेलं आहे मी, सगळ्या लोकांना आपण देणार आहोत. तर ठीक आहे, चलूयात आपण. स्टिकर बनवलेत देवीच्या नावाचे, एक 100 बनवलेत. तर असे हे स्टिकर आपण काल्याचे कीर्तन झाल्यानंतर सगळ्या लोकांना तिथं देणार आहोत. तर ठीक आहे, चलूयात. श्री संत जगद्वंदनीय जगद्गुरु तुकोबारा यांचा 3 चरणाचा काल्याच्या प्रसंगातील अभंग सेवेसाठी निवड. नाही महाराज, आपण आपल्या मुलांना योग्य ते संस्कार लागू. तुम्ही लोणी कधी खाल्लं? लोणी खाल्लं? लोणी कशाला तयार होतं? जास्त तयार होत नाही. काय करावं लागतं त्याला? कशामध्ये? आणि दुसरा प्रकार, गोधले चालताना म्हणजे गाई लागतात. मग रांगताना देवाने काय केलं? रांगतो रंगली चोरी. फिरली नाती कधी जमादारी, तख्त दौलती समोर केली नालाचारी, कधी न चुकली ती दिल्लीच्या दरबारी. तमाम बादशाहीचा ताज तिनं ठोकरला, आणि मराठमोळ्याचा वेश तिनं पांघरला. धर्मरक्षणाची सहज भवानी झाली, जुलूम करत्याच्या रक्तानं तिनाली. महाराष्ट्रावर प्रेम अपार, महाराष्ट्रावर प्रेम अपार. स्वातंत्र्याचे द्वार.
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली सुचरित्र केले नारायणे रांगता गोदने राखिताई सोंग साजरे या रूपाने ते पुढे बहुत करणे आहे. भगवान परमात्म्याने ते सोंग साधलं आणि त्याच्यानंतर पुढे जे काही कार्य केलं त्याचा भाग या गोकुळातील चरित्रामध्ये येत नाही. त्यामुळे आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. माझ्या भला आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा. या ठिकाणी आपली कीर्तनाची वेळ संपलेली आहे. झालेली सेवा तुमच्या सर्वांची मी अर्पण करतो. या कीर्तनासाठी जी कीर्तन जोडीला आमचे जावई वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाले. अशोक महाराज आडोशीकर जाधव सपत्नीक या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि वेळेत उपस्थित राहिले त्याबद्दल मी ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत करतो. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. टाळ्या 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 वाजवा टाळ्या. इकडे बघा. होतोय सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून त्याला सत्कार खालीचं स्वागत करायचं. सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं. आपण टाळ्या वाजवले पाहिजे. व्यासपीठ चालक निवृत्ती महाराज ढेपे यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. हा इकडं यानंतर अथर्व महाराज पगड यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. यांचा सत्कार करतील गडी मयूर महाराज गोडसे. रितेश महाराज गायकवाड यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. यांचा आलेला तुम्ही वाटतं हा नाही. आपल्या गावचे लोकनियुक्त सरपंच आनंदराव जाधव तसेच संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती कोरेगाव यांच्या हस्ते सत्कार होत आहे. वर्षा जाधव पिंपरी यांच्याकडून ग्रामपंचायत शेल्टी गावच्या सरपंच शिला सपकाळ यांचा सत्कार ॲडव्होकेट ममता शिंदे यांच्याकडून होतोय. सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं. सहपत्नीक या ठिकाणी त्यांचा सत्कार होतोय. सहपत्नीक सत्कार होतोय. सहपत्नीक आम्ही देतोय. किंमत रुपये 5,000 एक
या किमतीची या आपल्या मंदिरासाठी दानपेटी आलेली आहे, त्या दोघींनी या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे. त्यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. त्यांचा सत्कार आपल्या गावच्या उपसरपंच मंगलताई शिंदे आणि कृपया सर्वांना विनंती आहे, आपला सत्कार झालाय म्हणजे हा कार्यक्रम संपला नाही. संध्याकाळी दिंडी झाल्याशिवाय कोणी या ठिकाणी जायचं नाही. संध्याकाळी गडबड होते म्हणून आता आपण सत्काराचा कार्यक्रम घेतलेला आहे. सर्वांनी टाळ्या वाजवा. अत्यंत सर्वांनी मंदिरामध्ये बघाल एक दानपेटी आपल्यासाठी या ठिकाणी आलेली आहे. एक स्टीलची दानपेटी 5 रुपये रक्कम 5,000 रुपयाच्या किमतीची. मुंबई आणि दर्शना या ठिकाणी लीला सपकाळ सर्वांनी एक वेळ टाळ्या वाजवा. आपल्या आजच्या कार्यक्रमाचे या काल्याच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाचे महाप्रसादाचे अन्नदाते काशीनाथ गोविंद शिंदे गुरुजी, अध्यक्ष रिटायर आणि शिवराम भैरू शिंदे यांच्याकडून सन्मान होतोय. तरी कृपया सर्वांनी या ठिकाणी टाळ्या वाजवा, कारण यानंतरचं जेवण हे गुरुजींचं आहे, त्यामुळे आम्हाला जेवायचं असेल तर टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवा, टाळ्या. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. अत्यंत पळून काम करतात ही सर्व मुलं. अशी सेवा तुम्ही इथून पुढे पण द्याल अशी अपेक्षा बाळगून तुमचा सर्वांचा डोक्यामध्ये राहावं. यासाठी रोहित काशीनाथ शिंदे हे काय ना काहीतरी एखादं करत असतात. ते गेल्या वेळी तुम्हाला सर्वांना मंदिरातल्या हे मूर्ती दिलेल्या की ज्याची प्रतिकृती ज्या आपण देवाऱ्यामध्ये पूजू शकतो, तसंच याही वर्षी रोहित काशीनाथ शिंदे यांच्या मार्फत या ठिकाणी श्री जन्नी देवी प्रसन्न असा एक स्टिकर आहे की जे आपल्याला आपल्या घराच्या चौकटीला लावू शकतो. कृपया माझं ग्रामस्थांना सगळ्यांना एक विनंती आहे की आपण सर्वांनी हा स्टिकर रोहित काशीनाथ शिंदे किंवा आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून प्रत्येक घराला लागेल असा, प्रत्येक घराला हा स्टिकर दिसला पाहिजे की सकाळी उठल्यानंतर श्री जन्नी देवी जन्नी पद्मावती प्रसन्न असं नाव आपल्या मनामध्ये आलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही हा प्रत्येकाने स्टिकर गावकऱ्यांनी घेऊन जावा एवढी विनंती करतो आणि थांबतो. आपणा सर्वांचा आभार मानतो. आणि आपल्याला कोणाला याच्यामधून बोलायचं असेल कृपया आपण कुठे असाल तर या ठिकाणी मंचावर यायचं आहे. सगळी लोक जेवायला बसलेले होते. मित्रांनो, आता दुपारी काल्याचं पिक्चर वगैरे झालेलं आहे. आता फक्त राहिलेली दिंडी महाप्रसाद वगैरे झालेला आहे. आता वाजले 6:45. पाऊस पडल्यामुळे थोडंसं दिंडीला उशीर झाला आहे. तर आता पाऊस थांबल्यामुळे आपण आता दिंडीला सुरुवात करतोय. ऋतुषे बाबा शिवबी सगळे आम्ही तयार झालेलो आहेत आणि आता निघालोय दिंडीला. पिल्लू, रामकृष्ण हरी बोल. रामकृष्ण हरी बोल. रामकृष्ण हरी बोल. रामकृष्ण हरी बोल. जय श्रीराम बोल. जय श्रीराम बोल. जय श्रीराम बोल. ओय जय श्रीराम बोल. जय श्रीराम. ओय जय श्रीराम बोल. बोला जय. सुखाचे आगर बाप रखुमा देवी बाप रखुमा देवी बाप रखुमा देवी विठ्ठल बरवा माधव बरवा माधव
येऊद्या पुढे येऊद्या देह भावे पूजिना भावे पूजिना ज्ञानदेव तुकाराम 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 टाळी वाजवा आजूबाजूची मंडळी आपल्याला दिसलं की आपण टाळी वाजवायची राधा कृष्ण राधा कृष्ण राधा तर मित्रांनो, पारायणाचा दुसरा दिवस पण
पूर्ण झालेला आहे. सर्व तरुण मंडळ, महिला मंडळ, ग्रामस्थ मंडळ यांच्या सहकार्याने व्यवस्थितपणे हा पारायणाचा सोहळा संपन्न झालेला आहे. दिंडी पण गावामधून निघाली, खूप छान पद्धतीने दिंडीचं पण नियोजन झालं होतं. ओके, आजचा ब्लॉग क्लोज करूया, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चल बाय.